एक काजोल धावत येताना दिसली नाही रे. काजोलपेक्षा पंच आला तर बघ एखादा. एक गोष्ट चांगली झाली, दोघांना एकच सीट मिळाली. हा. इकडे तिकडे लफडी नाही फिरत राहायची. बरोबर ते मीटिंग सुरू झाली, रायटर मीटिंग. हा मगाशी सुरू झाली. मग सरांना सांगा मी तुझ्या बरोबर आहे ना, तर परत लफडी करते कुठे गेला म्हणून. माईक चालू आहे. चालू मस्करी केली. सर सर हां सर, मी आणि श्रमेश एकत्रच आहोत, ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत, तर आम्ही एकत्रच मीटिंग जॉईन केली आहे. हा हां सर. सर एक विषय सुचला होता, ते प्रसाद दादाचं आहे बघा, स्लो मॅन, गतिशील वेगेपूरकर. तर त्याच्यात ना प्रसाद दादा जो आहे त्याला पोलीस पकडतात, एका गुन्हा बघितला त्याने, एक साक्षीदार म्हणून, आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि मग तो ना ते म्हणजे ते जो गुन्हेगार आहे त्याचं चित्र सांगतोय, रेखाचित्र काढायला, त्यात तो स्लो सांगतोय, मध्येच रडतोय, थांबतोय. तर याच्यावर काय होईल काय सर? सर हसले काय? सईडे शांतता आहे. मग रिजेक्ट होईल विषय. पण असं का? कसं आहे, तू विषय सांगितलास आणि मोठे सर असे मिशीत हसले ना की विषय ऍक्सेप्ट होतो. आणि विषय सांगितल्यानंतर समजा इकडे तिकडे बघत राहिले, असे 2-4 वेळा तोंडावर हात फिरवला आणि असं घासलं ना स्वतःला की रिजेक्ट विषय. मला माहिती आहे, विचारून घे मला. ऍक्च्युली आता उगाच सांगितला विषय. का? आता मी ना ऑब्झर्व केलंय, मीटिंग सुरू झाली आणि विषय सांगितला ना की रिजेक्टच करतात. मीटिंग लांबली, दिवस संपत आला आणि विषय सांगितला ना लगेच ऍक्सेप्ट करतात. त्यावेळी जो विषय घेऊन येतो ना तो देवदूत असतो त्यांच्यासाठी. ये मालू ये, गरमालयच वाढलाय ना. हा चल ये ये, देऊ काय हात देऊ ये. आपलाच डबा आहे काय. काय मालू, आपण ना पुढच्या वेळी एसीचंच तिकीट काढूया. आता काय स्लीपर पण जनरल सारखंच वाटायला लागलंय ना. हा काय मेला आपला अप्पर बर्थ कुठे. ये दिसला ये आपला आहे, आपलाच आहे. ये सर ये, बसतेस कुठे बसतेस? तुम्ही बसा. थँक्यू. बस ग मालू बस. आई ग आई माझे बाय माझे शालू. काय ग मालू, कोण ग? यांना ओळखलास काय? संजना काकीच्या दिराचे जावई आहेत काय हे? नाही ना, जिप्रेत तसाच दिस. अगं नाही, ते हास्य जत्रेतले चंगू मंगू, ते टीव्हीवर दिसतात नाही, सोनी मराठीवर. गे बाय माझे तेच आहेत ग. बोलायचं काय त्यांच्याशी? बोलायला तसा काय हरकत नाही आहे, पण मी लय ऐकलंय ते ऍक्टर लोक आहेत ते लय आकडतात, लय माज असतो त्यांना. हा काय माज दाखवण्या इतपत तरी कॉमेडी करतात काय हे? काय रे पोरांनो, ओळखला आम्ही तुम्हाला. तेच आहे ना तुम्ही कॉमेडी वाले, दत्तू आणि विराज. कशी चालली कॉमेडी? नाही काकू, हेच आहेत ना. दत्तू विराज नाही काकू, पहिलं बरोबर ओळखला तुम्ही, कॉमेडी वाले. दत्तू आणि नाही प्रथमेश, श्रमेश, ते केस कापलेत म्हणून कदाचित ओळख नसेल. गे बाय माझे तेच आहेत. ओळखला तुम्हाला. तू तोच ना, इथे काहीतरी ठेवून बोलतोस ते. तोच आहेस ना तू. आणि तू तोच आहेस ना रे. कोण? नमस्कार वडक्कम, मी अकबर बेटकर. तोच आहेस ना. ओळखलं. हे असल्याचं करून बोलतो तेच. अजून एक काही त्याचं ते नाही का? आवडतं मला.
चिंचा चौका नाही येते ची चौका. आम्हाला काय एवढं कळत थँक्यू थँक्यू चांगलं आहे पण चांगलं थँक्यू नाही, बरं वाटलं. नाही पण ये पोरांनो एक म्हणायला हरकत नाही हा म्हणजे लॉकडाऊनच्या काळात हास्य जत्रेमुळे आम्ही जगलो असं म्हणायला हरकत नाही हा. खरंच जगलो नाही ग. थँक्यू. तू कशाला थँक्यू म्हणतोयस तुम्ही थोडे होता तेव्हा मधनच गलती मारली. आम्ही बघतो सगळं आम्हाला माहितीये. बायो या पोरांनो भंकस करते मालू भंकस करते. सॉरी हा भंकस राग नाही आला. चालू दे नाही, काय काय- चालू आहे राग नाही आला ना. भंकस मध्ये ना आमची खूप भंकस करताय तुम्ही असं मला वाटतं. नाही. आणि सगळ्यात मोठी भंकस काय माहितीये आमची भंकस यांनी आम्हालाच लिहायला सांगितली. पण काय आहे ना आम्ही आता पोटारती आहोत आमचे हात दगडाखाली आहेत त्यामुळे ऐकायला लागतं सगळं. माहिती आहे का तुमचे दगड कोण आहेत ते. माईक बंद आहे ना माईक बंद आहे ना. बंद आहे. तुम्ही बसा तुम्ही. नाही, आम्ही आमची बस- मीटिंग चालू चालू आहे. दे, चालू. हास्य जत्रेचीच मीटिंग. आहे ते गोटे मोसवामी आहे. मोठे अहो, नाही, ते कसं तुम्हाला- मामांजी आहेत काय दाखव ऊस घेऊन बसली आहेत काय दाखव जरा दाखव माझी मासा काय बघून हसतोय ग तुझ्या नाही तुमच्याकडे बघून असं नाही ते विषय बोलताय. हा. ते तुमचं अच्छा, अच्छा. चालू काय ग मालू माझ्याकडे बघून हसतो आता गुदगुल्या झाल्या काय नाही टायमावर भेटला असता ना मीच घेऊन गेले असते याला उसात. हो काकू लग्न नाही झालं ना ते म्हणून. हो पण त्यांचं वय 55 आणि आहे. त्यांचं लग्न झालंय. झालंय. ऐका ना ते सर आहेत आमचे. हा. काय चालू हा मीटिंग चालू आहे. नाही चांगलेच बाय चांगला केस एकदम कोंबडाच काढलाय की असा तुला नाही तुझं मीटिंग चालू ये पोरांनो गावी चाललाय. नाही गावी म्हणजे रत्नागिरीला जातोय. हा. आम्हाला इव्हेंट आला एक रत्नागिरीला. वा. तिथे गेस्ट म्हणून बोलवलंय आम्हाला दोघांना. दोघांना. चांगलाय कामं केली पाहिजेत. चांगलं भाऊ आहेत काय तुम्ही दोघं. नाही ते प्रथमेश रमेश आहे म्हणून विचारलं. नाही ते काय आहे आम्हाला सगळेच असं बोलतात की तुम्ही भाऊ आहेत का किंवा पण आम्ही भाऊ नाही. नाहीये. 2009 पासून आम्ही एकत्र काम करतो एकाच कॉलेजला होतो ना हा. त्यामुळे आमचं ट्युनिंग चांगलं आहे. तर सगळ्यांनाच वाटतं की भाऊच आहेत की. वाटत पण नाही तोंडावरून भाऊ नावावरून वाटत. आता बोललात ना भाऊ आहेत. विचारते नाही पण दिसता तुमचं बॉन्डिंग का काय आहे ते दिसतं आम्हाला टीव्हीवर. थँक्यू. चालू दे पण एक विचारू काय म्हणजे तुम्ही जे स्किट करता ना हा. त्यात हा जास्त बोलतो आणि तू कमी बोलतोस का रे. म्हणजे हा तुला बोलू देत नाही की तुला ऍक्टिंगच कमी येते. हे बघ बाय माझे मी स्पष्ट बोलणारी बाय मी काय कोणाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे मी का. आपलं पण कसं आहे स्किटची जशी डिमांड असते ना तसं आम्हाला परफॉर्म करावा लागतो. तसंच. हा म्हणजे तो उत्तम कलाकार आहे. मी सांगण्याची गरज नाहीये वेगळी तुम्हाला जजेस सांगतात बऱ्याच वेळेला ते नाही. असं. आणि कसं तो फ्रस्ट्रेट चांगला होतो म्हणून तो फ्रस्ट्रेटिंग साईडला असतो एवढंच आहे बाकी काय नाही. नाही असे तुमचं वरती आहे ना बर्थ. बसतो ना जरा वेळी ते आता वरती एवढं चाडा हा ते मीटिंग पण चालू आहे ना ते थोडं नाही, मध्ये मध्ये तुम्ही. नाही असू दे चांगलंय कामं केली पाहिजे पोरांनी. तू का रे उभा बस नाही नको एवढ्या याच्यात चिमटाल तुम्ही मला. कॉमेडी करतोस काय इथे चांगली करतोस. थांबा ना. काय चालू तुझं गंमत केली रागवू नको नाही आनंदच चेहऱ्यावर दिसते मला. बाकी ये परा नाही बाहेरचे ही कामं करून पैसे जास्त मिळत असतील ना पेमेंट. हा मिळतात चांगलं मिळतात. चांगलं मिळत. मालू यांनी ना बाहेर कामं मिळवलीच पाहिजेत का ग. दोघांच्या तोंडाकडे बघून वाटतं यांना हास्य जत्रेत सगळ्यांपेक्षा कमी पेमेंट असेल. काकू काय होतं माहितीये तुम्ही हळू बोलताय पण सगळं डायरेक्ट ऐकू येतंय. ऐकू आलं काय ऐकू आलं. मग मी थेटच विचारते
काय रे तुमच्या दोघांना हास्य जत्रेत काय कमी पेमेंट आहे काय सगळ्यांपेक्षा? नाही ते सुपारीला जाताय ना तिकडनं पैसे कमवताय म्हणून विचारलं. नाही म्हणजे कमी आहे काय? आहे थोडं कमीच आहे बघ बोलले पण ना मी तुला. आम्ही उशिरा जॉईन झालो त्याच्यामुळे जरा थोडी लपडी झाली. बिचारी ग पोर. नाही, राहू दे, राहू दे. नाही, एवढं काय नाही. वाईट वाटत रे वाईट नाही पाहिजे ना असं पण मग सुपाऱ्याचं म्हणाल तर थोडं वेगळंच आहे आमच्याकडे. काय ज्यांचं सगळ्यात जास्त पेमेंट आहेत ना ते सगळ्यात जास्त सुपाऱ्या मारतात आणि ज्यांचं सगळ्यात कमी पेमेंट ते कमी सुपाऱ्या तिथले आम्ही. म्हणजे हे जे सुपाऱ्या सोडतात ना ते आमच्याकडे येतात. म्हणजे जे नाही ते तिथे तुम्ही आहात. येस 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 असंच आहे. म्हणजे उद्या दुसरी नोटबंदी झाली ना तरी आमचं पेमेंट करायला कोणाला प्रॉब्लेम नाही येणार. एवढं कमी घेतो आम्ही. लय कमी नाही यांची कॉमेडीच कमी असेल म्हणून कमी पेमेंट असेल त्यांना. हो ऐका ना काकू, आता तुम्ही हळू पण बोलत ना, डायरेक्ट बोलताय हो. हा. डायरेक्ट नका बोलू, असं काय नाही. हे रागवू वाईट नकोस, वाटतं हे रागवू नको. तुम्ही ते हात नका फिरव. नवीन कट नाही. मारलाय. अहो कसं काय नाही, आमचं चांगलं काम आहे, आमचं काम आवडतं त्यांना, हा. म्हणून आम्ही शो मध्ये आहोत. हा तुम्ही शांत बसा ना. नाही, नाही. तुम्ही सर्कॅस्टिकली मान डोलू नका. नाही नाही आवडत असेल तर काय. आवडत असेल तुमची कॉमेडी पण मग तुमची कॉमेडी आवडते मग तीनच फॉर्मॅट काय आहेत रे तुमचे? आता काय हे घे मी जे बघितलं मी बाई स्पष्ट बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. तीनच फॉर्मॅट काय तर तो शेंद्रू तो सलीम अकबर आणि चीज चौका तीनच फॉर्मॅट. आता मला सांगा मालू उद्या जर हे तिन्ही पण फॉर्मॅट बंद झाले तर हास्य जत्रेत असाल काय? असू आम्ही असं जत्रे वेगळं केलं पाहिजे असं बोल. वेगळं करतो आम्ही. हा. तुम्ही पूर्ण असत्र बघता का? बघ. तुझे आवडतात त्यांचे एपिसोड बघता? आम्ही बघतो सगळ्यांचं बघतो सगळ्यांचे बघतो. Sorry. मग. आणि वेगळे वेगळे काय रे माहितीये तुम्ही काय वेगळं करतात ते? तो गौरवचा मित्र आंदोलन करणारा कार्यकर्ता चायवाला कंगवेवाला आणि काय आहे आणि या काही एपिसोड मध्ये तर हा स्किट मध्ये पण नव्हता हसायला बसवला होता. हो. माझं प्रीशूट झालं होतं त्या दिवशी प्रीशूट. आम्हाला काय दिसत नाही आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोलतो. दिसतं ना, मग रिसेंट एपिसोड काढून बघा. आम्ही हा. नुकतं तो साऊंड रेकॉर्डिंग केलं असं कॅरेक्टर करून. नॉर्मली पण असंच असं नाही बोलत आम्ही. काय नको, जाऊ दे. 4 वाक्य होती, कौतुक केलं सगळ्यांनी माझं. मग? त्याच्यानंतर वाक केला होता प्रसाद खांडेकर, माहितीये का? हा नावात टॅलेंट हा, काय? त्याने कौतुक केलेलं बाहेर जाऊन माझं, बोला मस्त केला वाक म्हणून, वेगळा वाटला. बघत जाओ जरा, उगाच चिडायला नका लावू. केलं काय त्याने कौतुक बघितलं कापलं बिपलं असेल तर काय माहित नाही आम्हाला तर काही दिसलं नाही ते. हा वैभव दादा आपलंच कौतुक का कापतो रे की आपल्याला एडिट करायलाच घेतलंय शो मध्ये. तसं नाही रे जाऊ दे, नको. कौतुक तुमचं होणारच रे. कसं असतं ना जे छोटे छोटे रोल करतात ना त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. नाही, पाहिजे. सहानुभूती मिळते ना म्हणून. हो काकी प्रत्येक रोल छोटा नसतो. पण तुमचा असतो. जाऊ दे त्यांना. तुमचा नसतो काय छोटा रोल काय चुकीचं बोलले नको, काय? त्यांना वाईट वाटते. तसं नाही मी हे बघ मी बाय स्पष्ट बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत माहितीये बाई नको बोलू. स्पष्ट. वाईट वाटतं मला बाकी काय. आम्हाला पण वाईट वाटतंय, माहितीये का? वाटतंय. बोलताय तुम्ही मगाचपासून ते. मी तुमच्या चांगल्यासाठी बोलतो. Sorry यार. मला काय नको. वाटतं मालू मला काय वाटतं ऍक्च्युली छोटा होता रोल आपला. गबस तू पण. मला काय वाटतं ना हे दोघं ना त्यांना आवडत नसतील म्हणून वागतात यांचे मागनं मधनं गेले होते परत आले काना मागून आले ते म्हणून असं नाही. आम्ही सरांना आवडतो काकू आम्ही सरांना आवडतो. ते म्हणतात आम्हाला तुमची स्टाईल युनिक आहे तुमचा फ्लेवर वेगळा आहे असं बोलतात ते. बोलतात हा. बोललं पाहिजे तुमचं बोललं पाहिजे. कौतुक केलं पाहिजे. करतातच ते. ते ओपीडी ला बोलतात की तुम्ही सिच्युएशन शिकलं पाहिजे, तुम्ही मिरॅकल कराल. बोलतात ऍक्च्युली ना. हा ते बोलतात ओपीडी ला बोलले काय रे? तुम्ही मिरॅकल कराल म्हणून. आणि तुम्ही जे बघता ना शूट ते 2 दिवसाचं असतं. त्याच्यानंतर आम्ही असतो नंतरचे 2 दिवस सरांसोबत. क्रिएटिव्ह टीम असते ना 7-8 लेखकांची, त्यात आम्ही दोघे असतो. आमचे इनपुट असतात. आम्ही सतत सरांबरोबर बोलत असतो. सर सांगतात की अरे तुम्ही चांगलं सुचवायला लागलात म्हणून. सर आम्हाला त्यांची कोर टीम बोलतात तुम्ही आता जवळच्या आहात. कोर टीम आहोत आम्ही सरांची. कोर टीम माहितीये मला कोर्टीचं आहोत ना.
त्यांची कॉमेडीच कमी आहे ग. हो ना कमाल. असं मी चांगलं आहे ते बोलते, त्यांचा तो जज नाही तो कोण? काय बाई त्याचं नाव काय तर काय काय ते, अगं तो नाही का स्किट नाही आवडलं की चणे खातो तो. इतकं तोंडावर होतं. प्रसाद दांडेकर. प्रसाद बाय बाय तो नाही बाई, बायको सोबत केवढ्या रीला करत असतो बाय. काय ग काय ग कोणती हिरोईन नाही करत काय त्याच्या बरोबर रीलला? बायको आणि तोच काय तो मुरडतच. नाही पण बायको आहे ना उत्साही आहे. उत्साही आहे. एक ते मिनिट प्रसाद ओकेत ना त्यांच्या चेहऱ्यावरच काही इंटरेस्ट नाही. एक मिनिट अवेलेबल आहे तसं दाखवायचं बायको. एक मिनिट. हॅलो सर, ते सध्या आपण क्लिअर करूया. काही वाक्य आर्टिस्टची असतात आणि कंटेनर मधून असतात. उगाच रायटरच्या अंगावर नको हा. ते. हा सर. आणि रिॲक्शन आमच्या जोडीवर येते बऱ्याचदा. ते प्रसाद ओकचं काय बोलत होतीस ग? काय नाही बाई, ते ह्यांच्या स्किटच्या कमेंट मध्ये काय बोलतो, वा छान, याच्या पुढं कुठं काय बोलतो नाही बोलत. हो काकू, याच्यापेक्षा पण ते जास्त बोलले. तुम्ही कधी बघितलं नसेल. कुठं बोलले? मला येऊन मिठी मारली त्यांनी. कुठं? कुठे म्हणजे? इथे स्टेजवर चिसवका करतो. ते तुमच्याच फॉर्मॅटला ना, बाकीचं कुठं काय? अब ना ग मालू. कौतुकाने मिठी मारतात ना येऊन ते. मारतात. आमच्या फॉर्मॅटला म्हणजे आमचा फॉर्मॅट काय फॉर्मॅट नाही. नाही, नाही. असतात ना लोक. असतात नाही. दिसत नाही ना आम्हाला. चिडू नको बाय बाय. तुम्ही त्या जिथे हात नका लावू. ऐके कोंबडा काढ. हे पाणी हवाय, पाणी हवाय. घे पाणी पी जरा. तुम्ही घ्या. शांत. तुम्ही इज्जत काढून थकला असाल. काय माझ्या आम्ही तुमच्या चांगल्याचं बोलतो बाय. मला काय करायचंय? लोकांना काय चांगल्याचा सांगायला पण नको काय जमाना कोकणची आहे तुम्ही, साधी बोळी माणसं. सर ऐका ना सर, तो शालू मालूचा फॉर्मॅट बंद करूया. काय काय सुचत नाही त्याच्यात. हा बघतो, सुचवतो काहीतरी. नाही पण बाकी चांगलं काम करता करता, तुम्ही. चांगलं करता. वाईट काहीच नाही. मला आवडतं हा. मला आता ती सई नाही. केवढं कौतुक करते या पाम्याच बोलतात ना तुला हास्य जत्रेत. चांगलं करते कौतुक. बोलते ना कधी कधी संकल्पनेला नाव काय या पम्याचं आहे, छान आहे वगैरे ऐकते मी. सगळं माहिती आहे मला. कधी कधी वेगवेगळे काय करतोस तर ते पण नाव असते तुला. याच्याबद्दल बोलताना नाही ऐकलं. शपथ बघितलंच नाही. खरंय म्हणजे दिसलं ते बोलते हा. काय रे वाकडं आहे काय तुमच्या दोघांचं? काय वाकडं आहे? वाकडं होईल एवढी पण ओळख नाही आमची. कळलं काय? एकमेकांना क्रॉस करताना 15-20 सेकंदाचा जो कालावधी असतो ना, त्यात सुद्धा ते माझ्याकडे बघत नाही. नाही बोल. एवढं कमी स्पीड बघतात ते. आणि माझं दुर्दैव हे आहे, जेव्हा जेव्हा मी चांगलं काम केले ना, तेव्हा समोर सोनाली कुलकर्णी बसलेले असतात. यांच्यापर्यंत माझं कौतुकच पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना माहित नसेल मी चांगलं काम करते. पाणी पाच ग त्याला, पाणी पाच. बिचारा वायबर झाला. वायबर नाही हो, हायपर. खाते काय आहे ते. आणि मला ह्यांच्यासारखी घाणेरडी सवय नाही. काय? पर्सनल मेसेज करा ओ वगैरे, ते मी नाही करत असलं का. मी येतो, माझं काम करतो आणि जातो. तिथे त्या सोफ्यावर जो बसतो ना 5 वाजता, जो चिकटतो तो रात्री 12 वाजता उठतो डायरेक्ट. मध्ये एकदा उठलो तो मागचा कॅमेरामॅन खाली बोलतो. एवढी वाईट वागणूक देतात तुला. तू डायरेक्ट बोलते. आणि तसं नाही रे, तुमच्याबद्दल काळजी वाटते. काय काय गोष्टी तुमच्या लक्षात नाही येत पण आमच्या लक्षात येतात ना, म्हणून बोलतो. आम्हाला काय, आम्ही इथून तुमच्या ना, तुमच्या एवढ्या गोष्टी लक्षात येतात नाही असं वाटतं की तुम्ही सेटवरच असता की काय. काय नाही मारायची रे तिला हाक. आम्हाला तुम्ही एवढं सांगता ना तुमच्या हास्य जत्रेत ना, आम्हाला वाटतं आम्ही तुमच्या घरात आहे काय. बाकी काय तुम्ही घरातल्या सारखंच इज्जत करताय. नाही हो, चांगल्यासाठी बोलतोय. घे बुचलाव. मारायची तिला. हे घे एवढा बुचलाव, बुचलाव धर. ती गाडी चालू होणार आहे काय माहिती. नाही ग, कॉमेडी कमीच ग. काय पण जेवढी कॉमेडी करणार तेवढीच तर दाखवणार ती स्क्रीनवर, आणि काय वेगळा दाखवणार.
बाकीच्यांचं नाही बाई केवढा मोठा नाव ठेवलाय तर काय विक्रोलीचा शाहरुख हा, खान ठेवलाय, ते कल्याणची चुलबुली. चुलबुली आणि काय फिल्टर पाड्याचा बच्चन पारस मनी कोळीवाड्याची रेखा आणि ती नाही आता आली काना मागून आली न तिकट झाली कोण ग? विनोदाचे नवे फंडे काय तर म्हणे इशाजे. एवढं मोठं ग बाई एवढं मग या बिचारांचं काय तुमचे फंडे काय जुने झाले आवडत नाही का काय काय करतील नी काय नाही बाई तुम्ही जरा ना शांत बसा नाही ते शांत काय? बसा मीटिंग चालू आहे आमची शांत बसा आता राग येतोय हा? राग येतोय स्पष्ट मी पण स्पष्ट बोलतो कोणाच्या बापाला घाबरत नाही मला राग येतोय आणि मला रडू येतंय. बाबा, नाही, तुझ्या चांगल्यासाठी सांगतो हे बघ, वाईट वाटलं असेल ना तर माफ करा पण आम्ही शांत मालू गप ग केवढी बोलली आहेस मागापासून त्याला वाईट नाही वाटणार मग काय होणार यांचं आहे? काय हॅलो सर हां सर एक विषय सुचला होता म्हणजे आता प्रवास करतोय ना समजा म्हणजे पशादादा आणि समीरदादा आहे समजा आणि त्यांना 2 म्हातारा भेटले आहेत आणि त्यांच्या कॉमेडीवरून त्यांना बोलतायत तर आणि खूप बोलतायत त्यांना ओळखत नाही कॉमेडीवरून बोलतायत. हां सर काय बोलले? सर बोलले पशा आणि समीरला कॉमेडीवरून का बोलतील मग तिथे तुम्ही पाहिजे. एवढं कन्फर्म बोलले सर?